सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज ही स्वामींची प्रचिती बघून प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींची खूप सेवा करू वाटणार आहे। आपल्या घरी देखील असंच काही घडावं असं प्रत्येक स्वामी भक्ताला वाटत असतं। खूप छान प्रचिती या ताईंच्या घरी स्वामींनी दिली आहे। चला तर मग हे सुंदर अशी प्रचिती या ताईंच्या शब्दात आपण ऐकूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, या अगोदर देखील मी तुमच्या घरी झालेला अनुभव शेअर केला आहे। मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे। आमच्या घरी ज्यावेळेस स्वामींच्या याच्यामध्ये फोटोमधून विभूती अष्टगंध येत होता, त्यावेळेसच काय झालं ना की आमच्या मनामध्ये असं आलं की आपण स्वामींच्या वटवृक्षाच्या इथल्या पादुका घरी घेऊन येऊया, असा विचार मनात आला होता। असं ऐकलं होतं की जे वटवृक्ष आहे त्यापासून पादुका बनवतात, असं मनामध्ये आलं। आणि माझ्या बहिणीची माझी खूप इच्छा होती की हे पादुका घरी आणाव्या म्हणून, पण माझा जो भाऊ होता त्यालाच ती सेवा करायची होती आणि त्याचं लास्ट इयर हे त्यावेळेस चालू होतं। माझ्या भावाचं आणि चुलत्याचं ठाम मत होतं की पादुका आणायच्या नाही, कारण आमच्या घरी हे नॉनव्हेज होत असायचं। तर माझा भाऊ म्हटला की आपल्याकडून एवढी सेवा झाली पाहिजे, पादुकांची सेवा आपल्याकडून होणार नाही। माझ्या चुलत्यांचं आणि भावाचं हे ठाम मत नाही असल्यामुळे आम्ही खूप नाराज झालो। स्वामींना विनंती केली की स्वामी, तुम्हाला जर इच्छा असेल आमच्या घरी यायची पादुका, तर तुम्हीच आता काहीतरी करा, असं आम्ही विनंती केली। त्यानंतर काय झालं ना की मग माझे जो भाऊ आणि चुलते आहे त्यांच्या उशाखाली भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे अशी चिठ्ठी सापडली आणि त्याच्यावर तारीखही दिलेली होती आणि चिठ्ठी सापडली। त्यानंतर जे आपला टिश्यू पेपर असतो ना, त्या टिश्यू पेपरवरती हे लिहिलेलं होतं। तुम्हाला माहीत आहे टिश्यू पेपर हा कसा असतो, त्याच्यावर लिहिणं हे शक्य नाही, पण हे फक्त शक्य स्वामींनी केलं। ज्यावेळेस हे बघितलं ना, त्यावेळेस सर्वजण म्हटले की स्वामींची इच्छा आहे की आपल्या घरी त्यांनी यावं म्हणून पादुका आणाव्या। स्वामी म्हणत आहे की तू पुढची काळजी कशाला करतो, आम्ही आहोत ना, तू भिवू नको, घाबरू नकोस। आणि लगेचच दुसऱ्या दिवशी आमचा जो घर आहे त्या उंबरट्यावरती एक श्रीफळ आलेलं होतं आणि त्या श्रीफळावरती हळदी कुंकू, आपण नाही का काहीतरी शुभ कार्य करण्यासाठी जेव्हा हे पाऊल उचलतो तेव्हा आपण श्रीफळ वगैरे देतो, तसंच महाराजांनी त्या दिवशी श्रीफळ दिलेलं होतं। हे बघून तर सर्वांना खूप आनंद आणि आश्चर्यही झाला। मग सर्वांनी ठरवलं की स्वामींच्या पादुका आता घरी घेऊनच यायच्या। त्याच क्षणी म्हणजे त्याच दिवशी आमच्या घरामध्ये महाराजांचे पावलं उमटले होते आणि ते पावलं उमटल्यानंतर आता तर पक्का निश्चय झाला की आता स्वामींचीच इच्छा आहे, तर आपण तिथे काही करू शकत नाही। मग आम्ही सर्वांनी ठरवलं आणि आम्ही सर्वजण अक्कलकोटमध्ये जाण्यासाठी निघालो। स्वामींना विनंती केली की आम्ही पादुका घेण्यासाठी चाललो आहे, तुम्ही आमच्यासोबत चलावं आणि तुम्हीच स्वतः घरी यावं, असं स्वामींना विनंती केली आणि आम्ही अक्कलकोटला गेलो। अक्कलकोटला गेल्यानंतर माझे जिथे ते ओळखीचे होते त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला की आमच्या घरी असं असं घडत आहे आणि आम्हाला स्वामींच्या पादुका ह्या घरी न्यायच्या आहेत। त्यामुळेच मग आम्ही काय केलं, मग ते म्हटले की ठीक आहे, पादुका शिल्लक आहे की नाही बघतो आणि तुम्ही घेऊन जा। मग त्यांनी बघितलं तर ते म्हणे पादुका आहे, तुम्ही घेऊन जा। मग आम्ही तिथे मुक्काम केला आणि सकाळीच पादुका घेऊन आम्ही निघालो। पादुका घेऊन घरी आलो आणि त्या दिवशी आम्ही पादुकांचा अभिषेक वगैरे केला आणि तिथं ठेवल्या। खूप जण जमले होते दर्शनासाठी, कारण सगळ्यांना माहिती होतं की आमच्या घरी आज पादुका येणार आहे म्हणून। सर्वजण दर्शन घेण्यासाठी आले आणि खूप स्वामींची प्रचिती, आणि आम्ही येण्याच्या अगोदरच स्वामींनाच खूप आनंद झाला। आमच्या आगमनाची स्वामी खूप वाट बघत होते, त्या पादुका कधी घरी येतील आणि कधी मी घालीन अशी स्वामींना हे झालं होतं। कारण सर्व घरामध्ये आपण नाचल्यानंतर कसे पावलं उमटतात, तसे पावलं स्वामींचे त्या दिवशी उमटले होते। आम्ही तिथे घरी आलो, आम्ही खिचडी भाताचा प्रसाद केला होता आणि स्वामींना तिथे सर्व काही ठेवलं। स्वामींची पूजा वगैरे झाली, सर्वांनी दर्शन घेतलं, महाप्रसादही घेतला। माझे जे शिक्षक होते त्यांना मी सांगितलं होतं की आमच्या घरी असं घडत आहे, तुम्ही देखील दर्शनाला या, आम्ही स्वामींच्या आज पादुका आणल्या आहे। त्यांची खूप स्वामींवरती श्रद्धा होती। मग ते म्हटले की ती ठीक आहे। ते हडपसरवरून
आले आणि तिथं आल्यानंतर मग त्यांच्याशी आम्ही त्यांना प्रसाद वगैरे दिला, त्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही स्वामींना म्हटलं होतं की स्वामी तुम्हाला पादुका आणल्या आहे म्हटलं, आता त्या येते का नाही बघा, तुम्हाला आवडता की नाही ते बघा म्हटलं आणि आम्हाला सांगा म्हटलं, असं म्हटलं. आणि आम्ही कालीप्रसादासाठी गेलो आणि माझे सर आले तेव्हा आम्ही जेव्हा गेलो ना दर्शनासाठी तेव्हा स्वामींच्या पादुका ह्या मागे पुढे झालेल्या होत्या, म्हणजे स्वामींनी त्या पादुका घालून बघितल्या होत्या, कारण एक पादुका पुढे आणि एक पादुका मागे असं स्वामींनी त्या वेळेस ठेवलेलं होतं. त्यानंतर सर्वांना प्रसाद वगैरे दिला आणि असंच आमचं चालू होतं की असे अनुभव आले, असं घडलं, स्वामी का प्रचिती देतात, आमची खरंच मागच्या जन्मीची काहीतरी पुण्याय आहे म्हणून स्वामी आमच्याकडून एवढ्या सेवा करून घेतात आणि आम्हाला अशी प्रचिती देत आहे म्हणून आमच्या घरी प्रत्यक्षात स्वामी महाराज येत आहेत असं सरांशी बोलतच होतो. आणि तेवढ्याच स्वामी म्हणजे आम्ही त्या सरांना सांगितलं की एवढंच नाही म्हटलं की आमच्या घरी शंकर महाराज आहेत ना म्हटलं बाबा, ते देखील म्हटलं त्यांच्यासाठी आम्ही याच्यामध्ये ठेवतो म्हटलं फ्रीजमध्ये, कारण सिगारेटचं पॉकेट असतं, त्यांना जेव्हा वाटेल ना तेव्हा ते सिगारेट पितात म्हटलं, असं त्यांना सांगितलं. त्यावेळेस त्यांचा अजिबात विश्वास बसत नव्हता. मग त्याच वेळेस मी नाही का वरती गेली तर बघितलं तर म्हटलं सिगारेटचा वास कुठून येत आहे म्हणून बघितलं तर शंकर बाबांच्या फोटोवरती हारामध्ये सिगारेट हे जळत होतं आणि ते सिगारेट ओढत होते हे दिसत होतं. त्यावेळेस मग सरांना पटकन बोलावलं आणि सर ते बघून खूप हैराण झाले. सर म्हणे काय ही प्रचिती म्हणे, खरंच मी आज खूप धन्य झालो म्हणे असं म्हटले. आणि ते मग ते प्रसाद वगैरे घेतला आणि ते जाण्यासाठी निघाले आणि ते घरी गेले पोचले आणि मला त्यांचा कॉल आला, म्हणे अगं स्वामींची किती मोठी प्रचिती आहे म्हणे, की बघ ना म्हणे आज मी तिकडे येताना मी माझ्या गाडीची म्हणजे पेट्रोल फुल गच्च टँक भरली होती म्हणे आणि तिथून मी घरी आलो म्हणे तरी पण आहे तसाच काटा आहे म्हणे, थोडंसुद्धा पेट्रोल हे संपलेलं नाही. तुम्हाला तर प्रचिती देताच आहे म्हणे स्वामी, पण स्वामींनी मला देखील खूप मोठी प्रचिती दिली, गाडीचं पेट्रोल थोडं देखील कमी झालेलं नाही. स्वामी भक्तांनो, ही स्वामींची खरंच खूप मोठी प्रचिती आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की स्वामींनी आम्हाला ही सर्व प्रचिती दिली, आमच्याकडून ही सेवा करून घेत आहे. स्वामी भक्तांनो, प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असते की स्वामींनी आपल्या घरचं अन्न खावं, आपल्या घरी काहीतरी चमत्कार दाखवावा, काहीतरी साक्षात्कार करावा, अनुभव द्यावा. आमची ही इच्छा न मागता स्वामींनी पूर्ण केली आहे. मी खूप म्हणजे खूप हे आहे, आम्हाला स्वामींची ही आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच कायम राहावा हीच स्वामीचरणी प्रार्थना. असा आलेला आमचा हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.